सध्या भारत-पाक युद्धासारखी परिस्थिती असताना भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यावर शेकापचे कळंबोली येथील युवा कार्यकर्ते दीपक पाटील यांनी टीका केली आहे. जे.एम. म्हात्रे यांच्याबद्दल नेहमीच आदर असला तरी त्यांनी शेकाप सोडण्यामागे दिलेले कारण सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार योग्य नसल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान शेतकरी कामगार पक्ष पुन्हा एकदा भरारी घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महापालिका निवडणुकीत यश संपादन करेल असा विश्वासही दीपक पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे. जे.एम. म्हात्रे साहेब अर्थात भाऊ यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. खरं तर हे व्हायला नको हवे होते पक्षाच्या दृष्टिकोनातून, पण ते झालंय, ते घडलंय. भाऊ काली आमचे नेते होते, आजही असणार आहे आणि उद्याही असणार आहे. त्यांच्या प्रति माझ्या मनामध्ये निश्चितपणाने भविष्याच्या काळामध्ये देखील तोच आदर जो पूर्वी होता तोच असणार आहे, यामध्ये कुठली शंका नाही. पण मी या ठिकाणी निश्चित सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाचा मी निषेध करतो, जाहीर निषेध करतो. आज मी निषेध याकरता करतो की आज भारत आणि पाकिस्तान युद्ध चालू आहे. आपला सैन्यदल, पूर्ण सैन्यदल भारतीय सीमेवरती लढतोय. अनेक जण आपल्या भारतीय सैन्यदलाची शहीद झाली आणि अशा वक्ताला तुम्ही हे सुख सोहळे एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या उत्साहाने करतात, हे पनवेल उरणकरांचे महाराष्ट्रात मान खाली घालण्याचं काम इथल्या स्थानिक नेत्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणाने खंत वाटतं. हा कार्यक्रम कारण काही असेल जे.एम. म्हात्रे जाण्याचं, पण हा कार्यक्रम कुठेतरी हा युद्धाला पूर्ण विराम जर लागला असता तर हे केलं असतं तर माझ्यासारख्याला काय, म्हणजे देशाप्रती किती यांच्यावरती प्रेम आहे हे कालच्या कार्यक्रमामध्ये दिसून आलेलं आहे. आणि काल जरी न्यूज येत होते की G7च्या माध्यमातून, अर्थात G7च्या माध्यमातून मध्यस्थी करून काही काळाकरती विराम लागलाय, तरी पण आज ही परिस्थिती सीमेवरती का तेवढी स्टेबल झालेली नाही. अशा ठिकाणी देशाप्रती ज्यांना प्रेम नाही, ज्यांना आदर नाही, आणि असे कार्यक्रम घेणे हे योग्य नाही. खरोखरच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा सांगतो की पनवेल आणि उरण या दोन्ही तालुक्यांना महाराष्ट्रामध्ये काळिमा फासणारा कार्यक्रम हा होता. त्याच्यामुळे मी त्यांचा जाहीर निषेध करतोय त्या कार्यक्रमाचा. जे.एम. म्हात्रेंनी प्रवेश करताना असं सांगितलंय का शेतकरी कामगार पक्षाचे जे नेते त्यांना विनंती केली होती का आपण महाविकास आघाडीमधून बाहेर पडूया, परंतु महाविकास आघाडीमध्ये बाहेर न पडण्याच्या निर्णयामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. त्यावर काय सांगायला आपण? मला वाटतंय की निश्चितपणाने त्यांनी सांगितलं होतं का महाविकास आघाडीमधून बाहेर पडा, पण त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून शेतकरी कामगार पक्ष बनवून नक्की काय करायला पाहिजे त्यांनी ऑप्शन दिलं नव्हतं. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय का जर भाऊंचा आग्रह होता की महाविकास आघाडीतून तुम्ही बाहेर पडा, महाविकास आघाडीने आपल्याला फसवलंय किंवा काही असेल, तर आता ज्या निवडणुका होणार आहेत आगामी काळात, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती अथवा महानगरपालिकेच्या, त्या महानगरपालिकेची निवडणूक आपण स्वबळावरती जिंकणार आहोत का, याचं उत्तर भाऊंनी द्यायला पाहिजे होतं. याचा प्रोव्हिजन भाऊंनी करायला पाहिजे होतं. याचा पूर्ण स्ट्रक्चर, बोलतो ना आपण, एखादी इमारत बांधायची असेल तर पूर्वनियोजित प्लॅन करावा लागतो. त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला आर्किटेक्चर, RCC कन्सल्टंट हे सगळे नेमावं लागतं. तसा काय भाऊंकडे प्लॅन होता का, तर त्याचं उत्तर प्रदीर्घ काळ होऊन सुद्धा भाऊंनी माझ्या माहितीनुसार तरी जर पक्षश्रेष्ठींना दिला असेल तर मला माहिती नाही, पण आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये तरी असा कुठला विश्वास दिला नव्हता की तुमच्या निवडणुकीमध्ये आपण अशा पद्धतीने निवडणूक लढलो तर आपण जिंकू शकतो. उलट बाळाराम पाटील साहेबांनी वारंवार सांगत आलंय की आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आपण ताकदीने महाविकास आघाडीच्या सोबत जर लढलो तर निश्चितपणानं रायगड जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायती असेल आणि या पनवेल महानगरपालिकेवरती निश्चितपणाने महाविकास आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हे एकदम मायन्यूट लेवलला त्यांनी डिस्क्रिप्शन केलेलं होतं. आता कारण काही असतील, व्यावसायिक असतील किंवा राजकीय भवितव्यासाठी जर गेले असतील तर त्यांना ते लक्षात. भाऊंवरती टीका करणं किंवा भाऊंवरती बोलणं एवढा मी मोठा नाहीये, पण पक्षाच्या भाऊ गेल्याने ते निश्चितपणाने हानी झाली आहे. पण आम्ही बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने पुन्हा उभारी घेऊ एवढा मात्र आम्हाला विश्वास आहे.
1,32,33,000 मतं कुठल्याही पक्षाचा म्हणजे या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गट सेपरेट लढून देखील 1,32,000 मतं बाळाराम पाटील साहेबांना पडली. आगामी येणारी महानगरपालिकेची निवडणूक जर आम्ही सोबत लढलो तर इथला तख्त पलट केल्याशिवाय महाविकास आघाडीचा कार्यकर्ता स्वस्त बसणार नाही, असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक विश्वास वाटते. आज मोठ्या संख्येने जरी काही निवडून शेतकरी कामगार पक्षांनी निवडून दिलेले नगरसेवक जरी गेले असतील, शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास आहे. शेतकरी कामगार पक्ष हा एक कारखाना आहे कार्यकर्ता तयार करायचा. असे किती आले किती गेले तरी शेतकरी कामगार पक्षाला त्याचा फारसा फरक पडत नाही. एक गेलं तर 10 तयार आम्ही करतो, ही शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास आहे. जे 2004ला स्वतः रामशेठ ठाकूर शेतकरी कामगार पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले होते, ते जात असताना शेतकरी कामगार पक्षाला ताबडतोब संपवून टाकू अशी त्यांनी भाष्य केलं होतं. पण आज 2004 ते 25 मध्ये आलो तरी शेतकरी कामगार पक्ष अजूनही शाबूत आहे. नुकताच झालेल्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल का बाळाराम पाटील साहेबांना 1,32,000 लोकांनी त्यांच्यावरती विश्वास टाकला. ज्या लोकांनी विश्वास टाकून मतदान दिलं त्या लोकांसाठी माझ्यासारखा रस्त्यावरचा चळवळीतला कार्यकर्ता निश्चितपणाने कधीही बाळाराम पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. आणि माझ्यासारखे असंख्य जर 2 गेले असतील माझ्या कलंबोलीतून काही कार्यकर्ते, एक नगरसेवक जो स्पेशली माझ्या वॉर्डातूनच रवींद्र भगत साहेब जे गेले, त्यांच्या बाबतीत सांगायचं तर ग्रामपंचायत सदस्य केला शेतकरी कामगार पक्षाने, सरपंच केला शेतकरी कामगार पक्षाने, नगरसेवक केला शेतकरी कामगार पक्षाने. एवढी पदं देऊन तरी त्यांना जर मोह आटपला नसेल, ते त्यांच्या लालसापोटी गेलं असेल तर त्यांना शुभेच्छा. पण त्यांच्या जागी निश्चितपणाने नव्याने कार्यकर्ते तयार करून हा गड कलंबोलीचा असेल किंवा पनवेल नगरीतले जेवढे गेल्यात ते गड राखण्याचा आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू.